मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल। मी मोनिका। आम्ही 2 वर्षापूर्वी पुणे येथील येरवाडा येथे रूम करून राहायला आलो होतो। आम्ही अगोदर दिल्लीलाच राहत होतो। माझी आईही तिथंच आमच्यासोबत राहत होती। आम्ही येरवाडा येथे जेव्हा राहायला आलो तेव्हा तिथं सर्व व्यवस्थित होतं। तरी साधारण 5 ते 6 महिने व्यवस्थित चाललं आणि बघता बघता 1 वर्ष निघून गेलं आणि माझी डिलिव्हरी झाली आणि विचित्र प्रकार घडायला सुरुवात झाली। मला एक मुलगाही होता। तो साधारण 3 वर्षाचा होता। तो अचानकच आजारी पडला आणि त्याने खाणं पिणं पूर्ण सोडलं। तो जेवण वगैरे काहीच करत नव्हता आणि त्याच्या अशा आजारीपणामुळे मला आणि माझ्या लहान बाळालाही ताप आला। डॉक्टरांनी दिलेल्या काही तापांच्या गोळ्या त्यांनीही काहीच फरक पडत नव्हता। पण 7 दिवसानंतर त्याचा तापही कमी झाला। आम्हा सर्वांना बरं वाटलं, कारण त्याचा ताप आता पूर्ण उतरलेला होता। तेव्हा माझा लहान बाळ 15 दिवसाचा होता। आता सर्व ठीक होतं, पण विचित्रच प्रकार पुढं माझ्यासोबत घडू लागला। मला अचानक रात्रीचे विचित्र स्वप्न पडू लागले। रात्री अपरात्री माझ्या स्वप्नात एक बाई येऊ लागली आणि अक्षरशः ती मला खूप मारायची आणि मला म्हणायची, माझ्या घरातून निघून जा। तिनं असं म्हटल्यानंतर मी झोपेतच रडायची। माझे मिस्टर मला उठवायचे। मला त्यातच स्लीपिंग पॅरालिसिसचा पण त्रास सुरू झाला होता। माझा लहान बाळ रडत असताना पण मला अजिबात जागेवरून हलता येत नव्हते। पण काही वेळानंतर सर्व व्यवस्थित झालं। पण पुढे माझ्या मिस्टरांसोबतही तसा विचित्र प्रकार घडू लागला। माझ्या मिस्टरांनाही काही भयानक भास होऊ लागले। माझे मिस्टर झोपलेले असताना अचानकच डचकून उठायचे आणि मला म्हणायचे, तू मला कशाला इतक्या मोठ्याने आवाज देतेय? पण मी तर त्यांना कधीच एवढ्या मोठ्याने आवाज देत नव्हती। पण असे विचित्र व भीतीदायक स्वप्न तर पडायचीच। पण आम्ही दोघींनीही एवढं काही त्यावर लक्ष दिले नाही। पण तोच विचित्र भास, भयानक स्वप्न, माझा लहान बाळ 1 महिन्याचा झाल्यावर मला पुन्हा तेच स्वप्न, तेच ती बाई मला एका भयानक आवाजात बोलायची आणि खूप मारायची आणि त्यातच मला ती म्हणायची, नाही जात ना तू इथून? आता मी तुला माझ्यासोबत घेऊन जाणार। आणि तितक्यातच तिने माझा गळा दाबला। मी आता झोपेतच तडफडू लागली आणि मला अचानक जाग आली आणि मी बघितले तर माझ्या डोळ्यासमोर एक काळी आकृती, तिचे फक्त दात दिसताय आणि त्यातच ती माझा गळा दाबू लागली। आता मला श्वासही व्यवस्थित घेता येत नव्हता। मी खूप आवाज देण्याचा प्रयत्न करत होते, पण माझा आवाजच माझ्या तोंडातून बाहेर येत नव्हता। त्यातच माझे मिस्टर उठले आणि ते माझ्याकडे येऊ लागले आणि माझे मिस्टर माझ्याजवळ आल्यानंतर ते विचित्र फुशटशी आकृती अचानक गायब झाली। आता माझा श्वासात श्वास आला। आता मी जोरात श्वास घेतला व माझ्या मिस्टरांना या प्रकाराबद्दल सर्व सांगितलं। माझ्या मिस्टरांना हे सर्व सांगितल्यानंतर माझे मिस्टरही मला सांगू लागले, मलाही असे विचित्र स्वप्न पडत आहे। मी हे त्यांचं ऐकल्यानंतर त्याच्याच दुसऱ्या दिवशी माझ्या आईला आमच्या गुरुजीकडे जायला सांगितले। आमच्या गुरुजींनी आम्हाला लगेच आमची कुलदेवता जेजुरीला खंडोबा रायाच्या दर्शनासाठी जायला सांगितले। पण माझा लहान बाळ 1.25 महिन्याचाही झाला नव्हता। आम्ही कसं जाणार? काही वेळानंतर माझ्या मिस्टरांना माझ्या चुलत देराचा फोन आला आणि ते माझ्या मिस्टरांना म्हणाले, मी जेजुरीला जातोय, उद्या येतोस का? माझे मिस्टर लगेच त्यांना हो म्हणाले आणि ते जेजुरीला जाऊन दर्शन घेऊन आले आणि आम्हाला तसा तो विचित्र भास होणं बंद झाले। पण आम्ही त्या रूममध्ये दररोज खंडोबा रायाचा भंडारा लावून झोपायचो। पण नंतर एका वर्षाने आम्ही ते रूम सोडली आणि त्या रूममध्ये माझी आई व माझा भाऊ राहायला आला। आता ते दोघंच त्या रूममध्ये राहायचे। त्यांचेही आमच्याप्रमाणे 6 महिने पूर्ण व्यवस्थित गेले। पण नंतर तेच भयानक स्वप्न त्यांनाही पडू लागले। आम्हाला जेव्हा तसे स्वप्न पडू लागले होते तेव्हा आमचे गुरुजी बोलले होते, तुम्ही तुमच्या कुलदेवतेला गेले नव्हते म्हणून तुम्हाला काही वाईट शक्ती त्रास देत असतील।
म्हणून त्या रूममध्ये तुम्हाला विचित्र भास होत असतील. माझ्या भावाची खूप देवावर श्रद्धा आहे. अगदी स्वामींनीही त्याला दर्शन दिलंय. तो एकदा गुरुचरित्राचं पारायण करत होता. अगदी 6 महिन्या अगोदर घडलेली ही घटना आहे. तो गुरुचरित्राचं पारायण करत असताना त्याला असं वाटलं की बाथरूममधून त्याच्याकडे कोणीतरी रोखून पाहत आहे. त्याला जे कोण होतं त्याची स्पष्ट सावली दिसत होती, पण जे कोण होतं त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. आणि त्यातच त्याला असं वाटू लागलं की त्याला कोणीतरी आवाज देतंय. म्हणून माझ्या भाऊने आता पारायण मोठ्याने वाचायला सुरुवात केली. नंतर सर्व काही ठीक झालं आणि त्याच्याच काही 2-3 दिवसाने तो रात्री TV पाहत होता. रात्र खूप होती म्हणून रूमचा दरवाजाही बंद केला होता. तरीही एक विचित्र बाई तरतर चालत माझ्या त्या रूममध्ये आली आणि म्हणाली, माझं घर आत्ताच्या आत्ता सोडून जा, निघून जा इथून. तो असा भयानक प्रकार बघून खूप घाबरला आणि मनातच विचार करू लागला, दरवाजा बंद असूनही ती आरपार रूममध्ये कशी काय आली. त्या बाईची मळकट साडी, तिच्या लांब केसाच्या खूप मोठ्या जटा आणि तिचे डोळे जणू राक्षसाचे आहे, लाल पडलेले होते. आणि त्यातच तिचे ते दातही अगदी भयानक. तो खूप घाबरला होता म्हणून त्याने लगेच देवाचे नामस्मरण करायला सुरुवात केली आणि म्हणून ती अचानक गायब झाली. आणि मग त्याच रात्री तीच बाई अचानकच त्या रूमच्या किचनमध्ये आली. कुठून आली हे काहीच माहीत नव्हते, पण ती देवाच्या फोटोकडे बघून खूप विचित्र प्रकारे हसत होती. हे सर्व बघून माझा भाऊ खूप घाबरला आणि त्याने त्या बाईला बघून सुद्धा असे भासवले की तो झोपलेला आहे. तरी तो त्याच्या भित्र्या नजरेने त्या बाईकडे बघत होता. एक मात्र भयानक होतं, त्याला त्या बाईला पायच दिसत नव्हते आणि तिच्या पायाच्या जागी एक विचित्र प्रकारे धूर निघत होता. ती बाई तिथं काही वेळ थांबल्यानंतर अचानकच गायब झाली. हे मात्र भयानक होतं. ती रात्र त्याने कशीबशी काढली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी या सर्व प्रकाराबद्दल त्याने माझ्या आईला सांगितले. माझी आई पुन्हा एकदा आमच्या गुरुजींकडे गेली. आमच्या गुरुजींनी ती रूम ताबडतोब सोडायला सांगितली, पण मध्येच त्यांना रूम मिळणं शक्य नव्हते. तर गुरुजींनी त्यांना दररोज कापूर जाळायला सांगितला. पण एका दिवशी माझा भाऊ कापूर देवाजवळ जाळायला विसरला. तर ती भयानक बाई कुठून आली काहीच कळाले नाही, पण तिने येऊन लगेच माझ्या भाऊचा गळा दाबला. पण माझ्या भाऊने लगेच त्याच्या तोंडातून स्वामी असा शब्द काढला आणि ती बाई जिने माझ्या भाऊचा गळा दाबला होता, जणू तिला आता स्वामी शब्द ऐकताच विजेचा झटका लागला होता आणि ती अचानकच गायब झाली. नंतर माझ्या आईने आणि माझ्या भाऊने ती रूम सोडली. खूपच भयानक दिवस होते ते. मला बऱ्याचदा असे अनुभव येतात, माहीत नाही का. माझ्या सासरलाही असे अनुभव मला येतात. कुठे नकारात्मक शक्ती असेल तर मला लगेच जाणवते. श्री स्वामी समर्थ. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि लाईक करा. आणि ज्यांनी आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ते नक्कीच सबस्क्राईब करा. आणि तुमच्याकडेही असे काही भयानक अनुभव असतील तर आमच्या इंस्टाग्राम ID ला पाठवा.